मला फुल डाऊट आहे की मला मोबाईलमध्ये बघून आयलायनर लावता येईल का, पण मला असं वाटतंय की होप सो बाळे तुला जमेल. हे काहीतरी भलतंच होतं. ठीक आहे, असू द्या. तर मेकअप करून मी चालले कुठे, मला वाटतं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर चला सांगते मी चालले कुठे. आता सुट्टीचा दिवस असला की घरात थांबणं हे काही जणांना पटत नाही, त्यातलीच मी एक. आणि जरी घरात असलं तरी काही केल्याशिवाय राहत नाही. तर कुठे आमच्या दिव्याराणीचा मूड होता आणि तिने मला कॉल केला की बाळीदे आपण बाहेर जाऊया. तर मी म्हटलं ठीक आहे चल बाहेर जाऊया. आणि नंतर काय, तिने मला अशा सुंदर ठिकाणी नेलं. बघाच तुम्ही ते ठिकाण. तर ठिकाणाचं नाव आहे कोपरखैरणे तलाव. गेली 2-3 वर्ष मी कोपरखैरणेत राहते. खरं तर आहे ना, मला इकडचे खूप सारे ठिकाण माहीतच नाही आहेत. दिव्याराणीची कृपा म्हणून मला तिच्यामुळे हे इथले सुंदर ठिकाणं समजतात, तिच्यामुळे कळतात. ती म्हणजे अशी घेऊन जाते व्हिडिओजसाठी किंवा म्हणजे व्हिडिओजसाठीच. सो चला तर मग. नमस्कार, मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज सुट्टीचा दिवस आणि मी आज पुन्हा दिव्यासोबत बाहेर कोपरखैरणेत फिरायला आले. पण गेस व्हॉट, म्हणजे दिव्याने आज मला खूप सुंदर असं ठिकाण दाखवलं आहे. त्याला मी म्हणेन कोपरखैरणेतलं कोकण अर्थात. कारण की इथे नारळाची इतकी झाडं आहेत, इतकी झाडं आहेत की गाव. आणि त्यामध्ये पाणी असणारा तो सूर्यास्त, म्हणजे इतकं सुंदर लोकेशन. हा, आता कोपरखैरणेमध्ये खूप सारे सेक्टर आहेत. सेक्टर 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे असे अनेक सेक्टर आहेत. आणि हे सेक्टर आहे सेक्टर 20. हे सेक्टर 20 आहे. तर इथे हा सुंदर असा म्हणजे एरिया आहे. म्हणजे रस्त्याच्या बाजूला असणारी ही नारळाची झाडं अशी लाईनमध्ये आहेत. आणि एक खूप छान गोष्ट आहे की प्रत्येक झाडावरती एक क्रमांक लिहिलेला आहे, 23, 24. म्हणजे तरी किती आहेत मला तर आमचं दिसत नाहीये, पण मे बी 80-90 किलो काहीतरी ही झाडं आहेत. पण खूप सुंदर आहे, मला हे ठिकाण खूप आवडलं. सो नवीन कोपरखैरणेतील हे कोकण. सूर्यास्त म्हणजे मी खूप नशीबवान आहे की जेव्हाही मी असे बाहेर व्हिडिओज काढायला जाते तेव्हा सूर्यास्त हा माझ्या नशिबी असतो. आणि सूर्यास्ताची गोष्टच वेगळी असते. म्हणजे त्याच्याकडे बघून जे समाधान मिळतं. आणि हे दृश्य हे मला खूपच आवडलेलं. म्हणजे मी आजपर्यंत सिरियसली बघितलं नव्हतं आणि त्या दिवशी बघितल्यावर मी पूर्ण अशी मला कोकण फील येत होता. हां, आता ते कोपरखैरणेमधलंच हे सुंदर ठिकाण आहे. दिसते मी. आणि अशा सुंदर ठिकाणातील सर्वात सुंदर असणाऱ्या गोष्टी म्हणजे फुलं, जी की मस्तच वाटतात. म्हणजे सूर्यासोबत, वा सूर्याच्या किरणांसोबत. ओके, एक व्हिडिओ ट्राय करूया. 100 आहेत ना? ठीक आहे. तर ही जी फुलं आहेत ना ती खूप सुंदर असतात. म्हणजे एक हे छोटं फुल आणि त्यांचा असा गुच्छ असा असतो. मला ही फुलं खूप आवडतात. मला यांचं नाव माहिती आहे, स्टार फुल असं काहीतरी बोललं जातं याला. मी गुगल केलं होतं, मे बी तसंच काहीतरी असेल. जर नाव चुकीचं असेल तर मी ते लिहिते करेक्ट तसं. पण ही फुलं खूप सुंदर. आणि नेहमीप्रमाणे अशा सुंदर ठिकाणी आल्यावरती स्वतःचे व्हिडिओज काढणं, फोटोज काढणं हे गरजेचंच आणि अनिवार्य. मला ना मी एक गंमत दाखवते. सध्या गावची खूपच आठवण येते, कारण की गावची पोरं खूप व्हिडिओ टाकतायत. गावचे शाळेचे टाकतायत, नदीचे टाकतायत, गावाचे टाकतात, सगळेच. पण या हे झाड बघितल्यानंतर, म्हणजे झाड मला पण नाही माहिती, पण हे वावरामध्ये खूप असायचं. जिथे तिथे मला हे झाड दिसायचं. मग आम्ही हे ना खेळताना वापरायचो. आणि सर्वत्र मला आता हे पसरलेलं दिसतं. अरे कुठे गेलं? पुढे गेले. हे बघ. ओके, फुलपाखरा एका जागी थांब. अरे हे सिनेमॅटिक. ओ चल बस, थांबलं.
सूर्याचा फोटो कशाला? सूर्याला मी माझ्या कॅमेऱ्यात घेते. हे खाली का नाही होत? काय नवी मुंबई महानगरपालिका. अरे कचरा टाकू नका. हो हो चल चल. हे वाव दिव्या हे बघ. आपण व्हिडिओ एडिट करू शकतो गाणं टाकून. हा ना सुंदर आहे ना. मी माझ्याच याला एडिट करते. मी तुला पकडले का तर पडायला नको. त्यात हिलची चप्पल घातले. किती सुंदर. कोपर खैराने किती सुंदर. एक गाणं बनवायचं. हा ना. तर आम्ही कुठे आहोत? आम्ही आहोत कोपर खैरानेच्या सागरी तलावात. कोणता तलाव? सागर तलाव ना? नाही सागर नाही तो वेगळा आहे. हा सागर विहार वेगळा आणि हा तलाव वेगळा. कोपर खैरानेचा हा फेमस तलाव. कोपर खैरानेतली सगळ्यात बेस्ट कोणती गोष्ट आहे ती म्हणजे सूर्यास्त. खरंच म्हणजे जिथे तुम्ही जाल तिथे तुम्हाला सूर्यास्त बघायला मिळेलच. ज्यासाठी कोपर खेळण्यातच नाही खूप अख्ख्या भागात आहे पण इकडे सूर्यास्त बघायला खूप असं मस्त वाटतं. कारण की आता बघ काही वेळातच विमान हे सूर्याच्या इथून जाईल बघ. म्हणजे ही खरी कमाल आहे. वाव. विमान दिसत नाही पण मला दिसते माझ्या डोळ्यांनी. खूप जाईल. अरे कुठेतरी पायऱ्या होतात दिव्या. हा गेलं चल. वाव चल. कशावा मी केली होती ना ती. ठेवू नको नाही घेत तुला. तर आलेलो व्हिडिओ काढण्यासाठी. व्हिडिओ तर चांगला काढलेला आहे. तुझा पुढेच आहे. ती मला बोलते की मला व्हिडिओमध्ये घेऊ नकोस. बट शी म्हणजे तिला नाही माहीत इंग्लिशची वाट. ठीक आहे. तिला नाही माहीत की तिच्याशिवाय माझे चांगले व्हिडिओ येऊ शकत नाहीत. क्रेडिट नाही मयू नाही रागवणार. दिव्या बोलते सेम आपल्या गावासारखी वाटे. गावी अशा वाटा असतात छोट्या छोट्या. तुम्हाला जर कुठे जायचं असेल छोट्या छोट्या वाटा. यार नको आता फोटो बास दिव्या यार. खूप फोटो काढलेत. एक तर मला एक तुम्हाला खूप सुंदर अशी गोष्ट सांगायची आहे. तर आज मी व्हिडिओ बनवण्याचा प्लॅन केला होता. तर माझी ड्रेसिंग पूर्ण वेगळी होती. पण जसं मी दिव्याकडे गेले दिव्याने तिचा सुंदर असा जॅकेट मला दिला आणि मी यामध्ये खूप सुंदर दिसते आणि खूप मस्त वाटतं. सो दिव्या थँक्यू. फोटो काढते. ओके व्हिडिओ. मी आता काहीतरी बोलणार आहे. माझ्याकडे एक खरं सांगू म्हणजे कोपर खैरानेमध्ये अशी हा तर कोपर खैरानेमध्ये असे खूप छान छान ठिकाणं आहेत. म्हणजे तिथे गेल्यावर खूप असा नॅचरल फील येतो. निसर्गाचा फील येतो. गावची आठवण येते. गावचा फील येतो आणि खूप मस्त मस्त असे ठिकाणं आहेत. सो हे दिव्यामुळे मला माहीत पडतात. मला जास्त कोपर खैरानेमधलं काय माहीत नाही आहे. फक्त डीमार्ट स्टेशन आणि आमचा एरिया पास. पण इतके चांगले ठिकाण इथे लपलेले आहेत वा कोपर खैराने. अजून म्हणजे असं तुम्ही जर पब्लिकमध्ये व्हिडिओ बनवत असाल लोकांमध्ये तर कधीतरी असं होतं की कोणीतरी अचानक तुम्हाला काहीतरी बोलतं. पण मी खूप नशीबवान आहे की मला असं कोणी काहीतरी बोलत नाही. पण नक्कीच कोणीतरी चांगलं येऊन ॲडवाईस देतं. जसं की आम्हाला आज रिक्षावाले भेटले. त्यांनी आम्हाला पूर्ण एडिटिंगची माहिती सांगितली होती. म्हणजे कसा व्हिडिओ एडिट करायचा काय काय सगळं सांगितलं. आणि आता मी डान्सचा व्हिडिओ बनवत असताना एक मुलगी आली. ती मला भेटली आणि ती खूप सुंदर होती. तिने खूप म्हणजे ती स्वतः एक डान्सर होती. त्यामुळे तिला त्याची किंमत माहीत होती. मला आता हे शब्द सुचतात. पण अशी छान लोक भेटतात. म्हणजे असं तुम्ही काय करत असाल तर त्यामुळे कुठे मला असं वाईट वाटेल किंवा असं आजपर्यंत अनुभव नाही आहे. चांगलेच अनुभव आले. सो खूप छान वाटतं. सुंदर सुंदर वो हसीना बड़ी सुंदर सुंदर. ओके मी सध्या ऐकत असलेलं गाणं धूम चाले. मी आता हे गाणं खूप ऐकते माहिती आहे. तिकडे राहू दे. थांबा.
मगापासून पडलेला हा प्रश्न. दिव्या त्याचं प्रतिबिंब बघ किती क्लिअर दिसतंय. प्रतिबिंब माहिती नाही तर हा बदक काय विचार करत असेल दिव्या? मला काय माहिती. इथे मी हा विचार करते की मच्छरने फोडून काढले. चल घरी. हा चल काकाच्या इथे जाऊया. चला तर मग स्वतःचा विचार न करता त्या बगळ्याचा विचार करता करता आमचा तिथला दिवस कसा गेला ते आम्हाला समजलंच नाही. मग काय तिथून आम्ही निघालो आणि नंतर मग तिथून आम्ही मामाच्या इथे गेलो, जिथे आमची छोटी बहीण आमची वाट बघत होती. हा तिला नव्हतं माहीत की आम्ही तिथे जाणार आहोत, पण तिला जे काही सरप्राईज देण्याचा आम्ही प्रयत्न केला दिव्याने तो सफल ठरला. नको नको रे. अरे हा बाळी ऑलवेज कराटे व्यवस्थित कराटे. हा हे काय? आणि हे घरातलं आमचं दुसरं अतरंगी बाळ ज्याच्या अंगामध्ये कधी पण देवी संचारते. हा हा चल. नाही तू बोल. मी हात जोड. तुमचा व्यवस्थित हात जोडायचे. स्वागत करतो. देवी तुमच्यासोबत एक सेल्फी. देवी अरे प्रसन्न झाली देवी. देवी एक सेल्फी. देवी एक सेल्फी. हा ही मोठी देवी आमची महाकाली. महाकाली. देवीच्या पुढे लहान मुलांचं डोकं असतं. एखादी गोष्ट कॅप्चर केली तर काय काय करतात. या अतरंगी मुलाच्या डोक्यात गणपतीपासून हे खूळ बसलंय. जेव्हा गणपती बसले त्याच्यानंतर त्याच्या अंगामध्ये गणपती यायचे. देवी बसल्यानंतर देवी यायला लागली. म्हणजे बघा बाजूला कुत्रा म्हणजे तो त्याचा वाघ. खाली टॉर्चने बरोबर जसं मंडपामध्ये देवीवरती एक फ्लॅश असते तसं स्वतःवर फ्लॅश मारतो. हातामध्ये काठी आणि जीभ बाहेर काढतो. खरंच म्हणजे ना लहान मुलांची कमाल असते. आणि अशा प्रकारे माझा आणखी एक सुट्टीचा दिवस गेला. सूर्यास्त असतोच, चंद्रसुद्धा सोबत असतो. तर अशी मी स्वप्नाली. तर मग व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.